हे बघा मला आज काय आवडलेलं. नमस्ते श्री स्वामी समर्थ. आज आम्ही निघालेलो डीमार्ट मध्ये कारण आम्हाला घरचं थोडंफार सामान भरायचं होतं. आज आहे ना गणू 7 वाजल्यापासून मला उठवायला लागलेलं की चल लवकर आपण जाऊया डीमार्ट मध्ये, पण मी काय उठली नाही. आणि उठल्याच्या नंतर मला किती कामं असतात. सकाळी नाश्ता करा, जेवणाची तयारी करा. या गणूला काय, तरी पण मी 11 वाजेपर्यंत निघालेलो. फर्स्ट टाइम आम्ही सकाळी आलो आणि इकडे बघतो तर काय पूर्ण डीमार्ट खाली होता. बिलकुल गर्दी नव्हती. आणि हा गणू बघा, ही चायपत्ती असून पण चायपत्ती बघतोय. मग मी इकडे माझा थोडासा खाऊ घेतला. आजकाल आहे ना मला हे चटरपटर खायची इच्छाच होत नाही. मला आजकाल काय आवडतं माहितीये तुम्हाला? समोसा, पाणीपुरी, मंचुरियन हे सगळं खायचं मन करायला लागलंय. नंतर इथे आम्ही आलेलो डाळ घेण्यासाठी. मी गणूला बोलली तू डाळ घे, मी जरा पुढे जाऊन आली. इकडे गेल्याच्या नंतर वाव, मला ही बॅग आहे ना खूप आवडली. बघता क्षणी माझ्या मनात गेली, पण मी नाही घेतली कारण माझ्याकडे एवढ्या बॅगा पडल्या आणि गणू पण ओरडला असता. मी बोलली राहून दे. मग मी परत गणूकडे आली, बघतो तर हा अजून डाळच घेत होता. नंतर इकडे आमचे तांदूळ पण संपलेले ना, मग आम्ही तांदूळ पण घेतले. इकडे गणू मला विचारत होता की कोणते तांदूळ घेऊ. मी बोलली जिरा राईस घे, ते थोड्याने सुट्टे सुट्टे होतात. नंतर इकडे मी डॉल बघितली. वाव, हे कोणाला बर्थडे गिफ्ट द्यायला किती छान आहे ना. आणि जी केस बघा केवढी मोठी होती, मला खूप आवडली. इथे मला गणूने आवाज दिला की ये लवकर इकडे बिल करूया. इकडे एक छोटा पोरगा होता, तो कंटिन्यू मोबाईलच बघत होता. मी गणूला बोलली आजकाल तर लहान पोरांना पण मोबाईलच पाहिजे. मग आमचा नंबर आलेला बिलिंग करण्यासाठी. मी पप्पांच्या इथे डिमांडमध्ये जाते ना, तिकडे एक एक्स्ट्रा पोरगी पण असते की सामान घेतलेलं भरण्यासाठी. ही फक्त स्कॅन करत होती आणि ठेवत होती, बॅगेत भरत पण नव्हती. शेवटी मलाच भरायला लागलं. मी ना बाहेर येऊन ना लस्सी पियाली. ही लस्सी आहे ना प्रभातची होती. मी बोलली बघूया, ही लस्सी मी कधी ट्राय नाही केलेली. पिल्याच्या नंतर एवढी घाणेरडी लस्सी नाही, ही लस्सी मी परत कधीच पिणार नाही. मग मी गणूला दिली, मग गणूला पण नाही आवडली. मग थोडीशी गणूने परत मला दिली पूर्ण ओपन करून. नंतर आम्ही तिथून निघालेलो घरी जायला कारण मला जेवण पण करायचं होतं. डिमांडमध्ये आलात ना 3-4 तास तुमचे कसे जाणार तुम्हाला कळणार सुद्धा नाही. आणि मी ना गणूला गाडीवर बसून बोलत होती, मला ना एक बॅग खूप आवडलेली, तू मला घेऊन दिली असती का? गणू बोलतो की नाही दिली असती, तुझ्या घरी किती बॅगा पडलाय. मी बोलली ह्याच त्याच्यासाठीच मी घेतली नाही, मला माहित होतं तू असंच बोलणार. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.